9वीच चांगलं टाईट होतंय, 9वीच 15च आहे, 15च चांगलं टाईट होतंय 90 मारून. ते बापालाच म्हणते तुझं मी तुझं तर नाही फरक कसा त्याचा बाप पण ना मी म्हणतोय बाबा आहे म्हणून. 10वीच आहे, 16च आहे, 10वीच 16च. बापाला काय म्हणते नाही का, काय केलंय माझ्यासाठी. आता बापाने केलं ते सांगायचं. बाप म्हणलं मानलीच शकत नाही, माझं काय करेल. 11 आणि कॉलेजचे जे आहेत ना, कॉलेजचे ते दारू पिताना बापाच्या नावाची चीअर करतोय, दत्तू पाटील की जय हो म्हणतात आहे. आणि गेल्यावर एकमेकाला बापाच्या नावाला हाका मारतात, तुझाच कमी. त्याच्यामुळे शुगर वाढली. मग एकानं मला कीर्तनात विचारलं उभं राहून, जर दारुड्याची शुगर दारूमुळे वाढली तर माळकरीची कशाने वाढली. उत्तर, माळकरीची शुगर वाढायचं कारण सतत 24 तास म्हणजे सतत 12 महिने बाजरीची भाकर खाणाऱ्याची शुगर वाढते. कारण बाजरीची भाकर मुळात गोड आहे. 2, भाताने शुगर वाढते. मग एकानं मला उभं राहून विचारलं, भातानं जर शुगर वाढते तर कोकणातले लोक सारखे भात खातात, त्यांची शुगर का वाढत नाही. उत्तर, इथून खाली तुमच्या मावळाच्या पट्ट्यात नागली पिकते. नागली सगळ्यात आयुर्वेदिक औषध कोणतं आहे. नागली. नागलीचा रंग लाल आहे, तिच्यामध्ये लोहाचं प्रमाण जास्त आहे. लोहा इतकं आहे तिच्यात, कोणत्याही आजारी माणसाला 2-3 दिवस जर नागलीची भाकर घातली तो निघत झाला पाहिजे. तिच्यात लोहाचं प्रमाण आहे. मग कोकणातला माणूस 3 नाईंट्या जरी मारल्या तरी अर्ध्या नागलीच्या भाकरीने मेंटल राहतो. एक, शुगर वाढायचं कारण आणि त्याच्यावर औषध. 2, बीपी बीपी वाढायचं कारण. बीपी का वाढायचंय, मागचं उकरून काढू नका.